नंदकिशोर दामोदर चौधरी, छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। DFF डायबिटीज फॉर एव्हर पुणे हे जॉईन केल्यानंतर त्यांचा डायबिटीज फ्री फॉर एव्हरचा रिट्रीट कॅम्प, रेसिडेन्शियल रिट्रीट कॅम्प याविषयी मला माहिती मिळाली आणि ती माहिती मिळताबरोबर मी तो कॅम्प जॉईन करण्यासाठी एनरोलमेंट केलं। माझ्या नावाचे एनरोलमेंट केलं। एनरोलमेंट केल्यानंतर इथे आल्यानंतर जो अनुभव घेतला त्या अनुभवचा विचार करता म्हणजे प्रत्येकाने तो रेसिडेन्शियल कॅम्प हा केलाच पाहिजे असं माझं तरी मत आहे। कारण या कॅम्पमध्ये ॲक्च्युअली डायबिटीज रिव्हर्स कसा करायचा, प्रत्येक गोष्ट डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स जे होतात त्याविषयी माहिती मिळाली आणि डायबिटीज रिव्हर्स करण्यापाठीमागे ज्या ज्या गोष्टी होत्या त्या डॉक्टरांनी आम्हाला समजून सांगितल्यात। त्यामध्ये इथे कॅम्पमध्ये म्हणजे ग्रॅटिट्यूड कसं करायचं याच्याविषयी डॉक्टरांनी माहिती दिली आणि डायबिटीज रिव्हर्स करायचा असेल तर कोणकोणते पथ्य पाळले पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला जीवनात अंगीकृत केल्या पाहिजे ह्याविषयी परिपूर्ण माहिती मिळाली आणि त्या आम्ही अंगीकृत या 5 दिवसाच्या कॅम्पमध्ये अंगीकृत केला। त्याचा परिणाम असा झाला की माझ्या शुगर लेव्हलमध्ये फारच ट्रिमेंडियस डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये फरक पडलेला आहे। माझं आज रोजी इन्सुलिनसुद्धा बंद केलं आणि माझ्या या कॅम्पमध्ये कोणतीही मेडिसिन न घेता शुगर लेवल ही नॉर्मल आलेली आहे। त्यामुळे मला असं वाटते की प्रत्येकाने हा रेसिडेन्शियल कॅम्प जो आहे DFFचा हा जॉईन केला पाहिजे। कारण हा एक वेगळाच अनुभव असतो। यामध्ये डॉक्टरांनी जीवन कसं जगायचं, जीवनशैली कशी अंगीकृत करायची आणि आपलं डाएट कसा फॉलो करायचा, एक्सरसाइज कोणत्या प्रकारची, कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या प्रकारची करायची याची सुद्धा माहिती दिली। त्याबद्दल मी DFFचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि प्रत्येकाला विनंती करतो की डायबिटीज रिव्हर्स किंवा आपल्याला जो आजार झालेला आहे त्या जर आपल्याला आजारातून मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येकाने हा रेसिडेन्शियल कॅम्प अटेंड करावा असं माझी सगळ्यांना विनंती राहील। धन्यवाद।